पुण्यातील एका व्हायरल सीसीटीव्ही व्हिडिओनं सध्या सोशल मीडियावर मोठी खळबळ उडवली आहे. एन्काउंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळख असलेले निवृत्त पोलीस अधिकारी भानुप्रताप बर्गे एका सुरक्षा रक्षकाला मारहाण करत असल्याचा व्हिडिओ समोर आला. पार्किंगच्या किरकोळ वादातून नेमकं काय घडलं पाहूयात हा रिपोर्ट. एन्काउंटर स्पेशालिस्ट, खमक्या पोलीस अधिकाऱ्याची ओळख आणि गुन्हेगारांवर वचक निर्माण करणारं नाव. पण आता हेच नाव एका वेगळ्याच कारणानं चर्चेत आलंय. निवृत्त पोलीस अधिकारी भानुप्रताप बर्गे यांचा एका सुरक्षा रक्षकाला मारहाण करतानाचा सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या घटनेची शहरभर चर्चा होतीये. तर हा व्हिडिओ आहे पुण्यातील BMCC रोडवरील गोखले इन्स्टिट्यूट परिसरातला. 2 ऑगस्टला सकाळी भानुप्रताप बर्गे नेहमीप्रमाणे आपल्या कारनं संस्थेच्या परिसरात आले. मात्र प्रवेशद्वारावर पार्किंगच्या मुद्द्यावरून त्यांचा सुरक्षा रक्षकासोबत वाद झाला. वाद इतका वाढला की बर्गे यांनी सुरक्षा रक्षकाला मारहाण केल्याचं सीसीटीव्हीत स्पष्टपणे दिसतंय. हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आणि काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर भानुप्रताप बर्गे यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांच्या म्हणण्यानुसार संबंधित सुरक्षा रक्षकानं पोलीस है तो क्या हुआ असं म्हणत त्यांच्याशी उद्धटपणे वाद घातला. त्यानंतर हा प्रकार घडल्याचा दावा बर्गे यांनी केलाय. काल ज्यावेळेस आम्ही सकाळी 7:30 वाजता त्या ठिकाणी पोहोचलो त्यावेळेस त्या पार्किंगचं गेट बंद होतं आणि आतमध्ये जवळजवळ 5 ते 6 गाड्यांचं पार्किंग खाली होतं. हे पार्किंग खाली आहे आणि गेट बंद आहे आणि वॉचमन जो त्याची केबिन सोडून कित्येक फूट आतमध्ये बसलेले होते 2 जण. त्यांना आम्ही गेटवरून हॉर्न दिला. हॉर्न देऊन त्यांना गेट उघडायसाठी सांगत होतो. तर त्यावेळेस त्यांनी हातानेच पार्किंग नाहीये म्हणून सांगितलं. तर मी सुद्धा हातानेच त्यांना इशारा केला की गाड्यांचं पार्किंग खाली दिसतंय, तुम्ही गेट उघडा. ज्यावेळेस ते गेट उघडायला तयार झाले नाही त्यावेळेस मी स्वतः गाडीतनं खाली उतरलो आणि गाडीतून खाली उतरून ते गेट उघडायचा प्रयत्न करत असतानाच हे दोन्ही वॉचमन त्या ठिकाणी पळत आले आणि ते माझ्या अंगावरती आले पहिल्या अक्षरशः. आणि ज्यावेळेस मी त्यांना सांगितलं की मी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी आहे त्यावेळेस त्यांनी पोलीस आहे तो क्या हुआ असं बोलून माझ्याशी वाद घालायला सुरुवात केली. आणि हे वाद घालत असतानाच मग त्यांनी माझ्या अंगावरती आल्यामुळे मी त्यांना प्रतिकार केलेला आहे. प्रतिकार करत असताना मला हे सुद्धा माहित आहे की हे सर्व रेकॉर्डिंग त्या ठिकाणी होत आहे. तरी सुद्धा की त्यांना त्यांची चूक समजावी याच्याकरता मी ज्यावेळेस प्रतिकार केल्यानंतर आणि त्यांना त्यांची चूक लक्षात आल्यानंतर त्यांनी माझी माफी मागायला सुरुवात केली. त्याच वेळेस मी त्यांच्या सुपरवायझरचा तक्रार करायसाठी त्यांच्या एजन्सीच्या मालकाचा नंबर मागत होतो. त्यावेळेस मला समजलं की ही एजन्सी कोल्हापूरची आहे आणि हे जे गार्ड जे होते ते UPचे गार्ड होते आणि हा जो प्रकार झालेला आहे तो आपल्या पुण्यामध्ये झालेला आहे. खरं तर त्या गार्ड लोकांना समजल्यानंतर त्यांनी माझी माफी मागितली. तरी सुद्धा मी त्यांच्या सुपरवायझर भोसले म्हणून होते त्यांचा संपर्क नंबर प्राप्त केला. त्यांना संपर्क करून त्यांना घडलेली माहिती देऊन त्यांच्याकडे या दोन्ही गार्डची तक्रार केली. हा प्रकार त्या ठिकाणी संपल्यानंतर इव्हन गार्डला सुद्धा समजून सांगितलं की तुम्ही लोकांशी कसं वागायला पाहिजे. यानंतर गोखले इन्स्टिट्यूटमध्ये कार्यरत असणारे एक अधिकारी आहेत की ज्यांच्या या सिक्युरिटी बरोबर संबंध आहेत आणि या सिक्युरिटी गार्डनी ज्या अधिकाऱ्याला सांगितल्यानंतर त्या अधिकाऱ्यांनी माझ्याशी संपर्क साधला. त्या अधिकाऱ्यांनी माझ्याशी संपर्क साधल्यानंतर कदाचित मागच्या काळामधलं गोखले इन्स्टिट्यूटचं प्रकरण सगळ्यांना तुम्हाला माहिती असेल. त्यांचे गार्ड कसे असतील हे सुद्धा सर्वांना माहिती असते. आणि ह्या अधिकाऱ्यांनी माझ्याशी बोलणं केल्यानंतर ही जी त्या ठिकाणचं सीसीटीव्ही फुटेज आहे ते रिलीज केलेलं आहे. हा सर्व प्रकार झाल्यानंतर मी माझी सुद्धा तक्रार डेक्कन पोलीस ठाणे या ठिकाणी दाखल केलेली आहे आणि नक्कीच हा जो अधिकारी गोखले इन्स्टिट्यूटचा आहे त्याच्या विरुद्ध मी कायदेशीर कारवाई करणार. या घटनेनंतर भानुप्रताप बर्गे यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात सुरक्षा रक्षकाविरोधात तक्रार दाखल केली आहे. 4 चाकी पार्किंगच्या वादातून सुरक्षा रक्षकानं शिवीगाळ केल्याचा आरोप त्यांनी आपल्या तक्रारीत केलाय. या तक्रारीची डेक्कन पोलिसांनी अदखलपात्र म्हणून नोंद घेतली आहे. मात्र एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्यानं तेही एन्काउंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळख असलेल्या व्यक्तीनं सार्वजनिक ठिकाणी सुरक्षा रक्षकाला मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आल्यानं अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. नेमकं चुकलं कुणाचं? पार्किंगचा वाद इतका टोकाला का गेला आणि या प्रकरणात पुढे काय कारवाई होणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, लोकमत.com.